नमस्कार. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 2 वर्षाखाली मी तिळाचं आणि गुळाचं खाण्यामधलं या दिवसातलं महत्त्व हा लेख लिहिला होता. नक्कीच मी तो इथे अटॅच करेल. तिळाने आणि गुळाने आपल्या शरीरात अनेक फायदे होतात. तिळामधनं जे तेल निघतं ते आपल्या स्किनसाठी, केसांसाठी, त्याच्यानंतर स्किन डिसीजेससाठी सुद्धा खूप चांगलं असतं. त्यामध्ये एक गोष्ट मी मेन्शन करायची राहिली ती म्हणजे तिळातनं जे तेल निघतं ते कोलेस्ट्रॉलसाठी पण योग्य असतं मंडळी. कोलेस्ट्रॉलसाठी गुड कोलेस्ट्रॉल HDL निर्माण करण्यासाठी तिळातलं तेल कामात येतं. या दिवसात थंडी खूप असते, त्याच्यामुळे शरीराला उष्णतेची गरज असते. तिळगुळ हे सगळं काम करतं. लेख नक्की अटॅच करेल. तिळगुळ खा, पण प्रमाणात खा आणि मकर संक्रांती साजरी करा. धन्यवाद. नमस्कार. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 2 वर्षाखाली मी तिळाचं आणि गुळाचं खाण्यामधलं या दिवसातलं महत्त्व हा लेख लिहिला होता. नक्कीच मी तो इथे अटॅच करेल. तिळाने आणि गुळाने आपल्या शरीरात अनेक फायदे होतात. तिळामधनं जे तेल निघतं ते आपल्या स्किनसाठी, केसांसाठी, त्याच्यानंतर स्किन डिसीजेससाठी सुद्धा खूप चांगलं असतं. त्यामध्ये एक गोष्ट मी मेन्शन करायची राहिली ती म्हणजे तिळातनं जे तेल निघतं ते कोलेस्ट्रॉलसाठी पण योग्य असतं मंडळी. कोलेस्ट्रॉलसाठी गुड कोलेस्ट्रॉल HDL निर्माण करण्यासाठी तिळातलं तेल कामात येतं. या दिवसात थंडी खूप असते, त्याच्यामुळे शरीराला उष्णतेची गरज असते. तिळगुळ हे सगळं काम करतं. लेख नक्की अटॅच करेल. तिळगुळ खा, पण प्रमाणात खा आणि मकर संक्रांती साजरी करा. धन्यवाद.